भाव केला पाहिजे। मी एवढं सांगतो कारण देशामध्ये सध्या लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे। मी गृहमंत्री, मी ऊर्जा मंत्री, मी राज्यमंत्री असं सगळं स्वप्न पाळणे भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शन सुद्धा या कोर्टाने सांगितल्यामुळे घेत आहे। हे कशाला सुद्धा जुमानत नाहीये। तर मी एवढं सांगतो की आपला आवाज मतदानाद्वारे प्रचंड मताने ताईंच्या हातासमोर चिन्हासमोर दाबून प्रचंड मतानं निवडून द्यायचं आहे। एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद किरण साहेब। फक्त 2 मिनिटात भाषण पूर्ण करायचं आहे। मी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अनिल सावंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं। वंचित बहुजन आघाडीचे अनिल सावंत, अनिल सावंत साहेब। आपको 2 मिनिटात भाषण आवडायचं आहे। बोलणार आहे नाना यांनी झाली आहे। मी आता या सन्माननीय व्यासपीठ म्हणणार आहे आणि खाली बसलेले सुद्धा सन्मानित आहेत लोक। मतदार हा राजा आहे। खास करून मी या आजच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज या ठिकाणी ज्या बहुसंख्याक महिला उपस्थित राहिले त्यांचं एकदा सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा। संयोजकाच्या विनंतीस मान देऊन मी 2च मिनिटांचा मला अवधी दिलेला आहे। आता बरंच काय किरणनं सांगितलं। ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातली अत्यंत सर्वसामान्य लोकांचा जिना हराम करणारी भारतीय जनता पार्टी परवाच 26 जानेवारीला एका मंत्र्यानं साधं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुद्धा घेतलं नाही, पण कुठे लढाई करायला गेला ते काट्यापडक्या घेऊन त्यांची नावं घेऊन सदरचा मंत्री त्यांच्या नावाचा जयघोष करतोय। आणि ज्या संविधानामुळं आज लोकसभेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल ही माणसं शपथविधी घेतात आणि त्या ठिकाणी मिरवत असतात। याची त्यांना कोणत्याही पद्धतीची जाणीव राहिली नसल्यामुळे एका आमच्या वनरक्षक महिलांना जिल्हाध्यक्ष ब्रिटिश धरला नितीन सोडवणे साहेब यांच्या या सगळ्या ठिकाणी तर महिलांच्या तेवढी शक्ती आहे। आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या भाजपला चढू की पळू करणार त्यात काय तेळमात्र शंका नाही। सध्या खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्राच्या मध्ये चढती पायरी चढत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आमचे सुद्धा नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी नगरसेवक काही ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले। आणि आज मी एवढंच एक महत्वाचा मुद्दा म्हणतो की या ठिकाणी ही आजची जी निवडणूक आहे या खऱ्या अर्थाने या महिलांनी ही जिंकलेली आहे। तर मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि उपस्थितांचंही स्वागत करतो।